मित्रांनो, तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग सहाय्यक पोर्टलची जी काही निर्मिती आहे ती करण्यात आलेली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना सर्व शासकीय योजना ज्या आहेत एकाच प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहे. यासाठी त्यांना एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एकदा रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्यांना जी काही त्यांच्यासाठी योजना असतील त्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी इथून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक ज्याला आपण वन टाईम रजिस्ट्रेशन OTR म्हणतो, तर ते रजिस्ट्रेशन तुम्हाला जी काही बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती टाकून तुम्हाला त्याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही या सर्व प्रकारच्या योजनांचा जे काही लाभ आहे ते घेऊ शकता. तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची अशी अपडेट या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे. सध्या या पोर्टलवरती 11 प्रकारच्या जी काही योजना आहेत ते इथे सुरू आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या योजना या ठिकाणी सध्या उपलब्ध आहे या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच यासाठी अर्ज करण्यासाठी कशा पद्धतीची तुम्हाला जी काही अटी असेल किंवा शर्ती असेल, त्यानंतर त्याची कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीची राहणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती महत्त्वपूर्ण आणि गुप्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल. दिव्यांग सहाय्यक पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. या लिंकवरती आल्यानंतर अशा पद्धतीचं जे काही दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे ते दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून तयार केलेलं तुम्ही इथे पाहू शकता. आता तुम्ही जर इथे एकदा नोंदणी करावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे विचारेल तुमच्याकडे UDID कार्ड आहे का. इथे होय करायचं आहे. तुमचा UDIDचा नंबर आणि तुमची काही जन्मदिनांक आहे ती जन्मदिनांक तुम्हाला टाकायची आहे आणि 16 अंकी UDID नंबर आणि त्यानंतर OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारच्या त्या कार्डला तो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाऊन तुम्ही याला व्हॅलिड किंवा व्हेरिफिकेशन करू शकता आणि त्यानंतर पुढची बेसिक माहिती भरून तुम्हाला याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करता येणार आहे. त्यानंतर इथे योजना पाहू शकता. 14 योजना आहेत. नोंदणीकृत संस्था असेल अशा पद्धतीची डॅशबोर्डवरती इथे माहितीसुद्धा पाहू शकता. आता थोडक्यात इथे जर पाहायचं झालं, दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, तर ते त्या पद्धतीने जे आहे ते काम करणार आहे. तर आधी खाली इथे तुम्ही बाकीची सुद्धा माहिती पाहू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे सध्या या पोर्टलवरती कोणकोणत्या योजना ज्या आहेत ते उपलब्ध आहे त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे राईट साईडला. इथे गेल्यानंतर शासकीय योजनामध्ये इथे आहे ते इथे तुम्ही फिल्टर करू शकता, सर्चसुद्धा करू शकता. स्कॉलरशिप योजना असेल किंवा पेन्शन योजना असेल इथे जर तुम्ही टाईप केलं इथून सुद्धा पाहू शकता किंवा इथे फिल्टरमध्ये जर आले तर इथे विभाग निवडायचा आहे. तुम्हाला दिव्यांग कल्याण विभाग असेल ज्या विभागाची योजना पाहिजे आहे ते सिलेक्ट करायची आहे माहिती आणि त्यानंतर खाली इथे पाहू शकता आता दिव्यांग कल्याण विभागाच्या 8 योजना इथे दाखवण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांग स्कॉलरशिप योजना असेल, त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आहे. त्यानंतर तुम्हाला गुणवत्ता पुरस्कार आहे. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याचीसुद्धा तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे. लाभ किती मिळतो ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. दिव्यांग व्यक्तींसाठी साधने व उपकरणासाठी आर्थिक सहाय्य. त्यानंतर याच्यासाठी सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना आहे. विविध प्रकारच्या योजना इथे पाहू शकता. प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी सहाय्य. त्यानंतर दुसऱ्या पेजवर तुम्ही गेले तर इथे सुद्धा तुम्हाला जे काही इतर राहिलेल्या योजना आहेत ते तुम्ही पाहू शकता. आर्थिक सहाय्याच्या योजना असेल. आता ज्या तुम्हाला योजना इथे माहिती घ्यायची आहे तिथे तुम्ही तपशील पाहावर तिथे क्लिक केलं तर त्या योजनेसंदर्भात तुम्हाला अधिकची माहिती मिळणार आहे. त्यानंतर आता आदिवासी विभागाच्या माध्यमातून एक योजना इथे दाखवत आहे. यामध्ये शबरी आदिवासी योजना आहे घरकुलची. शबरी आदिवासी घरकुल योजना आहे. याचीसुद्धा तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही इथे यावरती क्लिक करू शकता तपशील पहावरती. त्यानंतर गृह विभागाच्या किती योजना आहेत तर इथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी आहे. इथे जर तुम्ही तपशील पहावरती जर क्लिक केलं तर इथे योजनेविषयी तुम्हाला इथे माहिती मिळणार आहे. यामध्ये उत्पन्न मर्यादा किती लागणार आहे 6 लाखाच्या आतमध्ये, तर ते इथे त्याचीसुद्धा माहिती पाहू शकता. त्यानंतर वैयक्तिक घरकुल लाभासाठी अनुदान किती मिळणार आहे तर 2.5 लाख रुपये. कागदपत्रे पाहिले तर आधार कार्ड, दिव्यांग व्यक्तीचं प्रमाणपत्र, रेसिडेन्स प्रूफ, बँक ची कागदपत्रे. आता इथे सांगण्यात आलं याची जी काही प्रोसेस आहे अप्लाय करण्याची ते ऑफलाईन आहे. तर इथे ऑफलाईन जर योजना असेल तर ऑफलाईन दाखवेल. जर एखादी ऑनलाईन असेल योजना त्याची वेबसाईट वगैरे तर इथे डायरेक्ट त्याची लिंक तुम्हाला देण्यात येणार आहे. आता ही ऑफलाईन असल्यामुळे त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि तिथे नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीची दिव्यांग विभागांच्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या योजना आहेत त्याची तुम्ही माहिती तुम्ही घेऊ शकता. पुढचा विभाग जर तुम्ही पाहिलं तर इथे सामाजिक न्याय विभागाची इथे संजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजनाची जी आहे तिथे उपलब्ध आहे माहिती. याच्यामध्ये 2,500 रुपये जे आहे ते महिन्याला आर्थिक लाभ दिले जातात. या योजनेसंदर्भातली माहितीसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. कोणत्या व्यक्तींना लाभ दिला जातो, वयाची मर्यादा असेल, त्यानंतर यासाठी लागणारे कागदपत्रे असेल,
किती याच्यामध्ये अटी पात्रतेचे निकष काय आहे, तर यामध्ये 18 ते 79 वय, त्यानंतर 80% अपंगत्व, BPL असणं आवश्यक आहे. त्यानंतर याची जर कागदपत्रे पाहिले, यामध्ये अनुदान संजय गांधीसाठी 2,500, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतनसाठी सुद्धा 2,500 इथे दाखवण्यात आलेलं आहे. यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं आणखीन तर इथे पाहू शकता 2500 रुपये जे मिळतात, त्यामध्ये 300 रुपये इंदिरा गांधी पेन्शन योजनेचे असतात. वय पाहिलं तर इथे पाहू शकता 64 वय लागते इथं जे इथे, आणि या संदर्भातली जी काही अधिकची माहितीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर केंद्र शासनाकडून किती रक्कम मिळते, राज्य शासनाचा वाटा किती आहे याच्यामध्ये, आणि अपंगत्वाची टक्केवारी किती लागते या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इथे 40% दाखवलेलं आहे. डॉक्युमेंटमध्ये दिव्यांग सर्टिफिकेट, एज प्रूफ, रेसिडन्स प्रूफ, BPL कार्ड. अर्ज करण्यासाठी इथे जे आहे ती पाहू शकता लॉग इन आवश्यकता नाही, संकेतस्थळ भेट द्या. म्हणजे ही संजय गांधीसाठी तुम्हाला इथे लॉग इन करण्याची गरज नाही, म्हणजे डायरेक्ट वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही एक्सटर्नल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथून सुद्धा तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. आता हे ऑफलाईनमध्ये आहे त्याच्यामुळे इथे यांनी एक्सटर्नल लिंक दिलेली आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. धन्यवाद.